वरून कुरकुरीत आतून मऊसूत खूप साऱ्या भाज्या असणारा कटलेट जर नाश्त्यासाठी समोर आला तर आपण खायचा ठेवेल का? नाही ना? तर बनवूया. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण आपल्या किचनमध्ये व्हेज कटलेट बनवणार आहे. तसे म्हणायला गेले तर कटलेटचे खूप सारे प्रकार आहेत. त्यातीलच आज आपण सर्वात सोपा असणारा व्हेज कटलेट बनवणार आहे. तर कटलेट बनवण्यासाठी एका भांड्यात 1 वाटी पोहे स्वच्छ निवडून घेतले. आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर बघा, पोहे स्वच्छ धुवून निथळून घेतले. आता हे पोहे 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवा, जेणेकरून ते सॉफ्ट होतील. 15 मिनिट नंतर पोहे छान भिजलेले आहेत, बघू शकता. आता यामध्ये 2 चमचे रवा घाला. रवा घातल्यामुळे कटलेटचे आवरून कुरकुरीत व्हायला मदत होते. त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्या आवडीनुसार घाला. तर या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला. त्याच्यानंतर 1 वाटी टोमॅटो, तसेच अर्धी वाटी कट केलेली शिमला मिरची, त्याच प्रमाणात खिसलेलं गाजर, तसेच 2 ते 3 कट केलेली हिरवी मिरची घाला. त्यानंतर खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी अर्ध्या लिंबूचा रस घाला. आणि थोडासा लसणाचा फ्लेवर यावा म्हणून मी 1 चमचा लसूण जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर गरजेनुसार 1 चमचा लाल मिरची पावडर घाला. तसेच 1 चमचा गरम मसाला आणि 2 ते 3 कट केलेली कढीपत्त्याची पाने घाला. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार 1 चमचा मीठ आणि कोणत्याही प्रकारचा चिली सॉस किंवा टोमॅटो केचप घालायचा आहे. हे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. आता सर्व साहित्य घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही उकडलेला बटाटा, बीट, मटार, भोपळा, पालक, मेथी अशा खूप साऱ्या भाज्या यामध्ये घालू शकता. साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताच्या मदतीने साहित्य एकजीव करून घ्या. कारण आपण यामध्ये भिजलेले पोहे आणि रवा घातलेला आहे. दोन्ही एकजीव करून घेतल्यामुळे कटलेटला बाइंडिंग छान येते. किंवा बाइंडिंग अजून छान येण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन किंवा 2 चमचे मैदा घातला तरीही चालेल. तर बघा, व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आता कटलेट तयार करूया. कटलेट बनवताना पीठ हाताला लागू नये म्हणून थोडंसं तेल घ्यायचं. बोटांच्या मदतीने थोडंसं तेल घेऊन कटलेट बनवायचे. तर कटलेट तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. तर बघा, या ठिकाणी मी गोल कटलेट बनवून घेतला. तर हा कटलेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेड क्रम्समध्ये डीप करू शकता. मी या ठिकाणी सिंपलच बनवणार आहे. त्याच्यानंतर दुसरा एक कटलेट बनवून दाखवते. सेम प्रोसेसने थोडंसं बोटांवर तेल घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कटलेट बनवून घ्यायचा. तर बघा, दुसराही कटलेट मी बनवला. आता सेम प्रोसेसने सगळ्या पिठाची कटलेट बनवून घेऊया. तर बघा, या ठिकाणी सगळे कटलेट बनवून घेतले. आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण मध्यम आकाराची 10 ते 11 कटलेट बनवून तयार होतात. तुम्ही कटलेटला कोणता शेप देता यावर त्याची क्वांटिटी डिपेंड आहे. आता कटलेट आपण शालो फ्राय करून घेऊया. तुम्ही या ठिकाणी कटलेट डीप फ्राय केले तरीही चालेल. पॅन गरम केलेला आहे. पॅनवर 1 चमचा तेल घाला. तेल घातल्यानंतर पॅनमध्ये सर्व बाजूंनी तेल पसरवून घ्या. तर नॉर्मल तेल गरम झाल्यानंतर पॅनमध्ये कटलेट घाला. कटलेट घातल्यानंतर सुरुवातीला गॅस फ्लेम मध्यमच ठेवायची आहे, जेणेकरून सगळे कटलेट एकसारखे एका रंगावर भाजले जातील. तर बघा, सगळे कटलेट पॅनमध्ये घालून झाले. गॅस फ्लेम मध्यम करा. आता ही ठेवलेली कटलेटची बाजू लो टू मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे. तर बघा, 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. कटलेट पलटवून घ्या. मस्त एक बाजू कटलेटची छान तांबूस रंगावर भाजलेली आहे. तर बघा, सगळे कटलेट एकसारखे एका रंगावर फ्राय झालेले आहेत.
आता पॅनमध्ये कटलेटची टाकलेली बाजू 4 ते 5 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे. जितके तुम्ही लो फ्लेमवर पॅनमध्ये कटलेट जास्त वेळ ठेवचाल तेवढे जास्त ते कुरकुरीत होणार आहेत. त्यामुळे कटलेट होता होईल तेवढे लो फ्लेमवर फ्राय करून घ्या. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅन हलवून तुम्ही कटलेट फ्राय करून घ्या. आता दुसरीही बाजू छान अशी फ्राय करून घेतली. आता गॅस बंद करायचा आणि कटलेट असेच पॅनमध्ये 5 ते 10 मिनिट ठेवायचे, म्हणजे ते अजून जास्त कुरकुरीत होतील. तर या ठिकाणी 10 मिनिट झालेली आहेत. कटलेट बघू शकता मस्त असे वरून कुरकुरीत झालेले आहे. याचा रंग तर बघा किती छान आलेला आहे. आता यावर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया. खूप मस्त ही व्हेज कटलेट बनवून तयार झालेली आहेत. ही कटलेट आपण कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर तसेच सॉसबरोबर खाऊ शकतो. चवीला खूप टेस्टी लागतात. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर आजच्या नाश्ता रेसिपीमध्ये आपण झटपट तयार होणारे व्हेज कटलेट बनवलेले आहेत. जर तुम्हाला आजची पौष्टिक नाश्ता रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.